संध्याकाळची वेळ होती. घराच्या अंगणात तुळशीपाशी दिवा लावला गेला होता. आजीच्या ओठांवर रामरक्षा होती. स्वयंपाकघरातून फोडणीचा सुगंध येत होता आणि घरभर माणसांच्या हसण्याचे आवाज घुमत होते. पण त्या गजबजलेल्या घरात एक व्यक्ती मात्र शांत उभी होती आणि ती व्यक्ती होती स्नेहा. अंगणाच्या एका कोपऱ्यात उभी राहून ती सगळं पाहत होती. घरात सगळे आनंदात होते, पण तिच्या मनात मात्र सतत एकच विचार वारंवार येत होता, हे सगळं माझं नाही. लग्न होऊन 1.5 वर्ष झालं होतं. स्नेहा शहरात वाढलेली स्वतंत्र विचारांची मुलगी होती. तिला स्वतःची जागा, स्वतःचा वेळ आणि स्वतःच्या मर्जीने जगायची सवय होती. पण लग्नानंतर ती आली एका मोठ्या एकत्र कुटुंबात. घरात आई वडील, आजी आजोबा, दीर नणंद, चुलत भावंड, नेहमी माणसांनी भरलेलं घर. सुरुवातीला तिला वाटलं होतं की हळूहळू या सगळ्याची मला सवय होईल. पण दिवस गेले तसे तिच्या मनातील अस्वस्थता वाढत गेली. तिला वाटू लागलं की या घरात तिचं स्वतःचं असं काहीच नाही. तिचा प्रत्येक निर्णय कोणाच्या ना कोणाच्या नजरेतून जात होता. त्या दिवशी रात्री जेवण झाल्यावर सगळे गप्पा मारत बसले होते. आजी जुन्या आठवणी सांगत होती. लहान मुलं तिच्या मांडीवर डोकं ठेवून गोष्ट ऐकत होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. पण स्नेहा मात्र शांतपणे उठून आली, आपल्या खोलीत निघून गेली. काही वेळाने तिचा नवरा विनायक खोलीत आला. स्नेहा, काय झालं? ती काही क्षण शांत राहिली. मग तिच्या डोळ्यात साचलेलं सगळं बाहेर आलं. विनायक, मला या घरात राहायचं नाही. विनायक दचकला. काय बोलतेस तू? हो, मला सगळं वेगळं राहायचं आहे, फक्त तू आणि मी. मला रोज इतक्या लोकांमध्ये राहून थकवा आला आहे. विनायक तिच्याकडे पाहत राहिला, कारण त्याला माहिती होतं स्नेहा वाईट नव्हती आणि नियती लवकरच तिला अशी वेळ दाखवणार होती जिथे ती स्वतःच घरातील प्रत्येक माणसाच्या आपल्या जीवापेक्षा जास्त जपायला लावणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात नेहमीप्रमाणे गडबड सुरू होती. स्नेहाच्या सासूबाई स्वयंपाक करत होत्या, आजोबा अंगण झाडत होते, तर लहान मुले शाळेची तयारी करत होते. पण स्नेहा मात्र कुणाशीच फारसं बोलत नव्हती. रात्री तिने विनायकसमोर वेगळं राहण्याचा विषय काढला होता आणि त्यानंतर घरात एक विचित्र शांतता निर्माण झाली होती. विनायकही विचारत होता. त्याला पत्नीचं दुःख समजत होतं, पण आईवडिलांना सोडण्याचा विचार त्याच्या मनालाही असह्य वाटत होता. त्या दिवशी दुपारी स्नेहा बाजारात गेली. परत येताना अचानक तिला तिच्या कॉलेजमधील मैत्रीण पूजा भेटली. दोघी जवळच्या कॅफेमध्ये बसल्या. दोघींच्या गप्पा खूप छान रंगल्या. पूजा खूप आनंदी दिसत होती. तिने नुकतंच नवीन घर घेतलं होतं, फक्त ती आणि तिचा नवरा आणि त्यांचा मुलगा. स्नेहाला ते ऐकून थोडा हेवाच वाटला आणि ती तिला बोलली, तू किती नशीबवान आहेस ग. स्नेहा म्हणाली. पूजाच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू आलं आणि लगेच ते फिकट पडलं. नशीबवान? ते हळूच म्हणाली. हो ना, स्वतःचं घर, तुला स्वतःचं आयुष्य, कुणाचं बंधन नाही. हे ऐकताच पूजाच्या डोळ्यात पाणी आलं. स्नेहा घाबरली आणि तिला म्हटले, काय झालं? पूजाने एक खोल श्वास घेतला. स्नेहा, बाहेरून जितकं दिसतं तितकं आयुष्य सुंदर नसतं ग. ती म्हणाली, म्हणजे? माझ्या मुलाला गेल्या महिन्यात अचानक ताप आला होता. रात्री 3 वाजता त्याची प्रकृती खूप बिघडली. मी घाबरले होते. नवरा बाहेरगावी होता. घरात मी एकटीच होते. स्नेहा शांतपणे ऐकत होती. त्या रात्री मला पहिल्यांदाच एकत्र कुटुंबाची किंमत कळाली. जर घरात आई असती, बाबा असते, कुणीतरी मोठं असतं तर कदाचित मला इतकी भीती वाटली नसती. पूजा बोलत होती आणि तिच्या डोळ्यात अश्रू होते. आज माझ्याकडे मोठं घर आहे, स्वतंत्र आहे, पण संकटात धावून येणारी माणसं नाहीत. स्नेहा काहीच बोलू शकली नाही. घरी परतताना तिच्या मनात पूजाचे शब्द सतत घुमत होते. संकटात धावून येणारी माणसं नाही. घरी आल्यावर तिने पाहिलं, आजी लहान पुतण्याला जेवण भरवत होती. सासरे शेजारच्या आजारी मुलासाठी औषधं घेऊन आले होते. सासूबाई तिची आवडती खीर बनवत होत्या आणि त्या क्षणी पहिल्यांदा स्नेहा त्या घराकडे वेगळ्या नजरेने पाहू लागली. पण तिच्या मनातील हट्ट अजून पूर्णपणे संपलेला नव्हता. तो तसाच होता, कारण आयुष्य तिला अजून एक मोठा धक्का देणार होतं ना. तो तिच्या विचारांचा पाया कायमचा बदलून टाकणार होता. पूजाशी झालेल्या भेटीनंतर
स्नेहाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. एकीकडे तिला स्वतंत्र आयुष्य हवं होतं, तर दुसरीकडे पूजाचे शब्द तिच्या मनातून जात नव्हते. संकटात धावून येणारी माणसं नाही. पुढचे काही दिवस खूप शांततेत गेले. स्नेहा घरात सगळ्यांसोबत वागत होती, पण मनातला गोंधळ तसाच होता. एका सकाळी विनायक कामासाठी जवळच्या शहरात गेला. 2 दिवसांनी परत येणार होता. घरातील सगळे नेहमीप्रमाणे सुरू होतं, पण त्या रात्री स्नेहाची तब्येत अचानक बिघडली. तिला प्रचंड पोटदुखी सुरू झाली. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं, पण काही वेळातच वेदना इतक्या वाढल्या की ती नीट उभी राहूही शकत नव्हती. तिच्या खोलीतून आलेला आवाज ऐकून सासूबाई धावत आल्या आणि त्या म्हणाल्या, "स्नेहा, काय झालं गं?" स्नेहा वेदनेने रडत होती. क्षणाचाही विलंब न करता सासूबाईंनी सासऱ्यांना हाक मारली. घरात एकच धावपळ सुरू झाली. रात्रीचे 11:30 वाजले होते. आजोबांनी शेजाऱ्याची गाडी बोलवली. दिराने डॉक्टरांना फोन केला. आजी देवघरातून बसून तिच्यासाठी प्रार्थना करू लागली आणि काही मिनिटातच सगळं तिच्या भोवती उभं होतं. जणू ती या घरातील सून नव्हती, तर घरातलीच मुलगी होती. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी तपासणी केली. दुर्दैवाने गंभीर काही नव्हतं. अन्नातून झालेल्या संसर्गामुळे तीव्र त्रास झाला होता. औषध दिल्यानंतर तिची प्रकृती स्थिर झाली. सकाळी तिचे डोळे उघडले तेव्हा तिने पाहिलं, सासूबाई तिच्या शेजारी बसल्या होत्या. रात्रभर त्या झोपल्या नव्हत्या. सासरे बाहेरच्या बाकावर बसले होते. आजीने घरी बसून तिच्यासाठी उपवास केला होता. हे सगळं ऐकून स्नेहाचे डोळे भरून आले. तिने कधीच त्या लोकांकडे अशा नजरेने पाहिलं नव्हतं. तिला नेहमी वाटायचं की हे लोक तिच्या आयुष्यात हस्तक्षेप करतात, पण त्या रात्री तिला जाणवलं, हे लोक हस्तक्षेप करत नव्हते, ते तिची काळजी करत होते. पहिल्यांदाच तिच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. पण अजूनही तिने कुणासमोर काही व्यक्त केलं नव्हतं, कारण तिच्या आयुष्यात अजून एक अशी घटना घडणार होती जी तिचं आणि कुटुंबाचं नातं कायमचं बदलून टाकणार होती. रुग्णालयातून घरी आल्यानंतर स्नेहा पूर्वीसारखी राहिली नव्हती. तिच्या मनात काहीतरी बदलायला लागलं होतं. ज्या घरात तिला फक्त बंधनं दिसायची, त्याच घरात तिला माणसं दिसू लागली. तरीही ती शांत होती. कुणालाच तिच्या मनात काय सुरू आहे याची कल्पना नव्हती. एक दिवस दुपारी स्नेहाच्या माहेरहून फोन आला. फोनवर तिची आई होती. आवाज थरथरत होता. "स्नेहा, बाबांना अचानक छातीत दुखायला लागले. आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातोय." हे ऐकता स्नेहाच्या हातातून फोन निसटता राहिला. तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. ती घाबरली, खूप घाबरली. विनायक त्या दिवशी कामानिमित्त बाहेर गेला होता. काय करावं तिला काहीच सुचत नव्हतं. तिचे डोळे पाण्याने भरले. हे पाहता सासूबाई तिच्या जवळ आल्या आणि "काय झालं गं?" स्नेहाने रडत रडत सगळं सांगितलं. क्षणाचाही विचार न करता सासरे उठले. "चल, आपण आत्ताच निघू." दिराने गाडी काढली. सासूबाईंनी पटकन पाण्याची बाटली, काही खायचे पदार्थ आणि आवश्यक वस्तू बॅगेत भरल्या. कोणीही विचारलं नाही, कोणीही तक्रार केली नाही, कोणीही "ते तुझे आईवडील आहेत" असं म्हटलं नाही. सगळे फक्त तिच्यासोबत उभे राहिले. रुग्णालयात पोहोचल्यावर स्नेहाची आई एकटीच बाहेर बसून रडत होती. सासूबाईंनी तिला मिठी मारली. काळजी करू नका, आम्ही आहोत ना." त्या 4 शब्दांनी स्नेहाच्या आईलाही आधार मिळाला. काही तासानंतर डॉक्टर बाहेर आले. सुदैवाने मोठा धोका टळला होता. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे तिचे वडील सुरक्षित होते. हे ऐकता स्नेहा ढसाढसा रडू लागली. त्या क्षणी तिने मागे वळून पाहिलं. तिचे सासरे, सासूबाई, दीर सगळे तिच्यासाठी तिथे उभे होते. रक्ताचं नातं नसतानाही तिला अचानक एक गोष्ट जाणवली. मी ज्यांना सोडून जायचं म्हणत होते, तेच लोक आज माझ्या माहेरसाठी धावून आले होते. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते स्वतःची चूक समजल्याचे होते. त्या रात्री घरी परतताना स्नेहा गाडीत शांत बसली होती आणि पहिल्यांदाच तिला गजबजलेल्या घराचा अभिमान वाटत होता. पण तिच्या मनात अजून एक गोष्ट बाकी होती. एक गोष्ट जी सगळ्यांसमोर कबूल करायची होती. त्या रात्री स्नेहाला झोप लागली नाही. खिडकीतून येणाऱ्या चांदण्यांच्या प्रकाशात ती शांत बसली होती. गेल्या 2 वर्षात तिने या घराबद्दल किती तक्रारी केल्या होत्या, किती वेळा वेगळं राहण्याचा हट्ट धरला होता आणि किती वेळा या माणसांच्या प्रेमाकडे दुर्लक्ष केलं होतं.
हे सगळं तिच्या डोळ्यांसमोर येत होतं. रुग्णालयात तिच्या वडिलांसाठी धावपळ करणारे सासरे, तिच्या आईला आधार देणाऱ्या सासूबाई, रात्रभर तिच्यासोबत उभं राहिलेलं संपूर्ण कुटुंब, हे सगळं आठवताच तिचे डोळे भरून आले. सकाळ झाली. नेहमीप्रमाणे घरात गडबड सुरू झाली. आजी देवापुढे दिवा लावत होती. सासूबाई स्वयंपाकघरात काम करत होत्या. सासरे वर्तमानपत्र वाचत बसले होते. सगळं नेहमीसारखंच होतं, पण स्नेहाच्या मनात खूप काही बदललं होतं. ती हळूहळू स्वयंपाकघरात गेली. सासूबाई भाजी चिरत होत्या. स्नेहा त्यांच्या जवळ जाऊन उभी राहिली. आई. सासूबाईंनी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. लग्नानंतर पहिल्यांदा स्नेहाने त्यांना आई म्हणून हाक मारली होती. सासूबाईंच्या डोळ्यात चमक आली, पण पुढच्या क्षणी स्नेहाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. माझी चूक झाली आई. सासूबाई काही बोलण्याआधीच ती त्यांच्या गळ्यात पडली. मी तुम्हा सगळ्यांना कधी समजावूनच घेतलं नाही. मला नेहमी वाटायचं की तुम्ही माझ्यावर बंधनं घालता, पण खरं तर तुम्ही माझी काळजी करत होता. स्वयंपाकघरात काही क्षण शांतता पसरली. सासूबाईंनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. मुली चुका करतात म्हणून त्या परक्या होत नाहीत ग. हे ऐकताच स्नेहा आणखी रडू लागली. तो आवाज ऐकून घरातील सगळे तिथे आले. स्नेहाने सगळ्यांसमोर हात जोडले. मला माफ करा. मी या घरापासून दूर जायचं म्हणत होते, पण मला आता समजले, घर भिंतीने नाही माणसांनी बनतं. सासरे हसले. आजीच्या डोळ्यात पाणी आलं. विनायक तर शांतपणे सगळं पाहत होता, कारण त्याला जाणवत होतं आज त्याची पत्नी फक्त या घरात राहत नव्हती, तर ती मनापासून या कुटुंबाचा भाग बनली होती. त्या दिवशी अनेक महिन्यानंतर घरात एक वेगळाच आनंद होता, पण आयुष्याने या कुटुंबासाठी अजून एक सुंदर क्षण राखून ठेवला होता, जो स्नेहाच्या आयुष्यासाठी सर्वात मोठा आनंद ठरणार होता. काही महिने उलटून गेले. आता स्नेहा पूर्वीसारखी राहिली नव्हती. ज्या घरात तिला एकेकाळी फक्त गोंधळ दिसायचा, त्याच घरात तिला आज आपुलकी दिसत होती. आजीसोबत सकाळचा चहा, सासूबाईंसोबत स्वयंपाक, सासऱ्यांच्या जुन्या आठवणी, घरातील मुलांसोबतचा हशा, हे सगळं तिच्या आयुष्याचा भाग बनलं होतं. एक दिवस सकाळी स्नेहाची तब्येत थोडी बिघडल्यासारखी वाटली. सासूबाईंनी लगेच लक्षात घेतलं. चल डॉक्टरकडे जाऊन येऊ. स्नेहा आणि विनायक डॉक्टरकडे गेले. तपासण्या झाल्यानंतर डॉक्टर हसत म्हणाले, अभिनंदन, तुम्ही आई बाबा होणार आहात. क्षणभर दोघांनाही विश्वास बसला नाही. स्नेहाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. घरी परतल्यावर ही बातमी कळताच घरात आनंदाचा उत्सवच सुरू झाला. आजीने देवासमोर साखर ठेवली. सासऱ्यांनी आनंदाने सगळ्यांना फोन केले. सासूबाईंच्या डोळ्यात समाधान होतं आणि विनायकच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी निश्चित हास्य उमटत होतं. महिने सरत होते. संपूर्ण कुटुंब स्नेहाची काळजी घेत होतं. तिला कोणाचंच काम करून दिलं जात नव्हतं. कधी आजी घरगुती उपाय सांगायची, कधी सासूबाई तिच्या आवडीचे पदार्थ बनवायच्या. आणि तेव्हा स्नेहाला एक गोष्ट जाणवायची, जर ती वेगळी राहायला गेली असती तर हेच सगळं तिला कधीच अनुभवता आलं नसतं. 9 महिन्यानंतर स्नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. संपूर्ण कुटुंबांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आजीने त्या बाळाला मांडीवर घेतलं आणि म्हणाली, बघा, आपल्या घरात लक्ष्मी आली. त्या क्षणी स्नेहा शांतपणे सगळ्यांकडे पाहत होती. ज्यांना एकेकाळी ती ओझं समजत होती, तेच लोक आज तिच्या मुलीसाठी जीव ओवाळून टाकत होते. तिचे डोळे पाण्याने भरून आले. ती विनायककडे पाहून हळूच म्हणाली, धन्यवाद. कशासाठी? विनायकने विचारलं. स्नेहा हसली. माझ्या हट्टापेक्षा नात्यांना महत्त्व दिलंस म्हणून. विनायक काही बोलला नाही, फक्त तिचा हात हातात घेतला. आणि त्या क्षणी स्नेहाला जाणवलं, एकत्र कुटुंब म्हणजे फक्त एका छताखाली राहणारे माणसं नसतात. एकत्र कुटुंब म्हणजे संकटात धावून येणारे हात, दुःखात आधार देणारे खांदे आणि आनंदात मनापासून हसणारी माणसं असतात. त्या दिवशी घराच्या अंगणात पुन्हा एकदा हशा घुमत होता. फरक एवढाच होता, एकेकाळी त्या हशापासून दूर राहणारी स्नेहा आज त्या हर्षाचा सर्वात सुंदर भाग बनली होती. या कथेचा संदेश असा आहे, स्वतंत्र महत्त्वाचं नसतं, तर नातीही तितकीच महत्त्वाची असतात. प्रत्येक एकत्र कुटुंब परिपूर्ण नसतं आणि प्रत्येक वेगळं कुटुंब चुकीचं नसतं. पण प्रेम, आदर आणि एकमेकांसाठी उभं राहण्याची तयारी असेल तर कोणतंही घर स्वर्ग बनू शकते.
तर मित्रांनो, मैत्रिणींनो, ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून नमस्कार. आणि ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.